प्रोफेसर मनीषा भामरे. सरळ शिक्षाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या चॅनलचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आणि पालकांना शिक्षण क्षेत्रामधील शैक्षणिक गोष्टींची माहिती आणि सर्व कोर्सेस आणि इन्स्टिट्यूट्सची माहिती देण्यात येत आहे. तर आपण आज माहिती आता जाणून घेऊया. आपल्याबरोबर आज प्रमुख पाहुणे म्हणून IBC चे डायरेक्टर शेखर खैरनार हे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या इन्स्टिट्यूट बद्दलची माहिती. नमस्कार सर. नमस्कार सर, पहिला प्रश्न हा आहे की आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये कुठले कोर्सेस ऑफर केले जातात? IBC इन्स्टिट्यूट ऍक्च्युली स्टँड्स फॉर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग करिअर. बेसिकली आमच्याकडे जो मेन कोर्स आहे म्हणजे आमचा जो कोर कोर्स असणार आहे तो बँकिंग असणार आहे. पण बँकिंग व्यतिरिक्त जो स्टडी आपण इथे करतो त्यात तुम्हाला इतरही एक्झाम्स देता येतात, ज्यामध्ये इन्शुरन्स एक्झाम्स असतील किंवा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा स्टाफ सिलेक्शन असेल. यांच्यासाठी जो लागणारा स्टडी आहे बँकिंग मध्ये मोस्ट ऑफ तो स्टडी कव्हर होऊनच जातो. त्यामुळे हे सब्जेक्ट्स जर तुम्ही एकदा अभ्यासले जे बँकिंग साठी आपण करणार आहे तर तुम्हाला इतरही एक्झाम्स देता येतील. त्यामध्ये जसं मी नाव घेतलं इन्शुरन्स एक्झाम्स, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, MECBच्या एक्झाम्स आणि IBPS च्या अंडर येणाऱ्या सगळ्या एक्झाम्स या तुम्ही देऊ शकता. आणि सर, या कोर्सेस साठी एनरोल होण्यासाठी स्टुडंटची एलिजिबिलिटी काय असते? यामध्ये वेगवेगळ्या वयोगटाची मुलं येतात. बऱ्याच रिक्रुटमेंट एजन्सी गव्हर्नमेंटच्या अशा आहेत, जसं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड झालं, ज्यामध्ये ग्रुप D च्या एक्झाम्स पण असतात, ज्यामध्ये तुम्हाला 10वी शिक्षण हे कंपल्सरी असतं. 10वी त्यानंतर बँकेमध्ये जर आपण विचार केला तर RBIच्या काही अटेंडंट म्हणून एक्झाम्स असतात, ज्यामध्ये 12वी शिक्षण कंपल्सरी आहे. आणि मोस्ट ऑफ दी ज्याही वॅकन्सीज निघतात त्या ग्रॅज्युएशन बेसिसवर निघतात. तर विद्यार्थ्यांसाठी ही इलिजिबिलिटी 10वी पासून चालू होते, ग्रॅज्युएशन पर्यंत, मास्टर्स पर्यंत ही तुम्ही वेगवेगळ्या रिक्रुटमेंट तिथे देऊ शकतात. मग तुम्हाला इथे एज्युकेशनचा क्रायटेरिया 10वी ते मास्टर्स असं कन्सिडर करायला हरकत नाही. प्रत्येक वयोगटासाठी आणि प्रत्येक शिक्षण जे तुमचं कम्प्लीट झालंय त्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये वॅकन्सीज निघतात. सो या इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा स्टुडंट्स ऍडमिशन घेतात आणि वेगवेगळे कोर्सला एनरोल करतात तर त्यांना कुठल्या एक्झाम्स इन्स्टिट्यूट तर्फे द्याव्या लागतात? ओके, ऍक्च्युली म्हणायला गेलं तर आमच्याकडे एनरोल करण्यासाठी म्हणून त्यांना एक स्पेशल एक्झाम देण्याची गरज नाहीये, पण त्यांच्याकडे काही बेसिक नॉलेज असणं फार जास्त गरजेचं आहे. कारण की आपण गव्हर्नमेंट एक्झाम्सला फेस करतोय आणि गव्हर्नमेंट एक्झामसाठी जसं एक बेसिक नीड असतं, ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स आपण त्याला म्हणतो, ऍक्च्युली मॅथ्स नाही येत आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड ऍक्च्युली डील्स विथ द स्मार्ट वे टू डील विथ द मॅथ्स. यामध्ये ज्यावेळी आपण मॅथ्स हा सब्जेक्ट बघतो, विद्यार्थ्यांचे बेसिक टेबल्स लर्न असणं, स्क्वेअर्स, क्यूब्स ह्या काही गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांनी ह्या पूर्वतयारीपासून जर ते आलेत ना तर जे आम्ही डिलिव्हर करतोय ते खूप छान पद्धतीने डिलिव्हर करू शकतो. आमच्या इन्स्टिट्यूटकडनं वेगळी परीक्षा घेतली जात नाही. ज्याही एक्झाम्स घेतल्या जातात ते गव्हर्नमेंट थ्रू घेतल्या जातात आणि ज्या एक्झाम्स घेतल्या जातात त्याच्यासाठी जे प्रिपरेशन आहे ते आमच्या इन्स्टिट्यूट मधनं करून दिलं जाणार आहे. आणि ज्यावेळी ते प्रिपरेशन करत असतात विद्यार्थी त्यावेळी त्यांच्या एक्झाम्स आम्ही घेतो की त्यांचं प्रिपरेशन चाललंय कसं, म्हणजे हे त्यांच्या सेल्फ अनालिसिस साठी कामाला येतं. सर, आणि तुमच्या इन्स्टिट्यूटची सक्सेस रेट आतापर्यंत काय राहिलेली आहे? कारण तुमची इन्स्टिट्यूट तर 11 वर्षापासून आहे, तर आय एम शुअर की प्रत्येक बॅच मध्ये स्टुडंट्स असे असेल की ज्यांनी त्यांना जे हवं होतं ते अचीव्ह केलं असेल. तर ही सक्सेस तुमच्या इन्स्टिट्यूटचं झालं आहे, तर ते रेट काय आहे ते सांगू शकाल? छान प्रश्न विचारला ऍक्च्युली, पण याचं उत्तर थोडं अतरंगी देणार मी. कारण की इथे जो सक्सेस रेट आहे, आता प्रत्येक बॅच मधनं सिलेक्शन होतातच, असं नाहीये की नाही होत. आणि ऍक्च्युली याचं श्रेय आमच्या विद्यार्थ्यांना जातं. कारण की आजवर देवाची कृपा आणि विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्या पाठोपाठ IBC इन्स्टिट्यूट मध्ये काम करणाऱ्या सगळ्या स्टाफची मेहनत, या लोकांनी एकत्रित काम करून जो सक्सेस रेट म्हणजे रेशो मिळवलाय त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले. तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघू शकता IBCचे तुमचे जे रिझल्ट आहेत ते गुगल प्लॅटफॉर्मवर म्हणा, सोशल मीडियावर तुम्ही IBC जर सर्च केलं तर तुम्हाला तिथे छान रिव्ह्यूज मिळतील, विद्यार्थ्यांचे रिझल्ट दिसतील. पण खरं सांगायला गेलं तर विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा विद्यार्थ्यांवर जास्त डिपेंड असतो. कारण की जसं एक डॉक्टर सारखं म्हणूया आपण की खूप छान डॉक्टर, त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर गुण पडतोच असं आपण म्हणतो,
पण जर एखादा पेशंट गेल्यानंतर त्या डॉक्टरकडे विश्वासाने जातो, पण जर त्याने गोळ्याच घेतल्या नाही तर तो फरकही त्याला पडणार नाही. म्हणजे इथे कॉर्डिनेशन असतं विद्यार्थी आणि शिक्षकांचं, या दोघांमध्ये जितकंही कॉर्डिनेशन असेल, जो डिसिप्लिन स्टडी सांगितला जातो विद्यार्थ्याने जर तो 100% देऊन केला तर नक्कीच त्याला सक्सेस मिळतो. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सक्सेस मिळेलच ही गॅरंटी देणं म्हणजे हे चुकीचं असेल. कारण की याच्या पाठीमागे कुठलाही स्ट्रॉंग रिझन नाहीये की आम्ही काहीतरी येऊन मंत्र म्हणणार आणि तुमच्यावर टाकणार आणि तुमचं सिलेक्शन होणार. यासाठी विद्यार्थ्याची मेहनत तितकीच कामाला येते. त्यामुळे प्रत्येक बॅच वाईज प्रत्येक विद्यार्थ्याचा रिझल्ट रेशो थोडा कमी जास्त असतो. कधी कधी अवेअरनेस विद्यार्थ्यांना थोडी लेट येते, म्हणजे नोकरीची गरज आहे असं त्यांना मुळात वाटत असतं, म्हणून ते क्लासेस पर्यंत पोहोचतात आणि अभ्यासाला लागतात, पण इन बिटवीन तो फ्लो कमी होऊन जातो, ती एनर्जी कमी होऊन जाते आणि अचानकच काही दिवसानंतर वाटायला लागतं की नाही आता खूप जास्त नोकरीची गरज आहे. त्यावेळी ते खूप जास्त मनपूर्वक अभ्यास करायला सुरुवात करतात. तर रिझल्ट कधी कधी इन्स्टंट आहे त्या बॅच मध्ये पण मिळतात, 1 वर्षानंतरही मिळतात, 2 वर्षानंतरही मिळतात. बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी फ्लो मधनं थोडं बाहेर जाऊन काही दिवस प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब केले आणि ज्यावेळेस रिटर्न आले त्यावेळेस प्रॉपर परत एकदा आमच्याकडनं गायडन्स घेऊन 4 ते 5 वर्षानंतर सुद्धा सक्सेस मिळवलेला आहे. सो अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याचा हा सक्सेस हा त्यावर डिपेंड करतो, त्याच्या सिच्युएशनवर डिपेंड करतो. पण यामध्ये एका प्रॉपर गायडन्सची गरज असते आणि आयबीसी इन्स्टिट्यूट त्या प्रॉपर गायडन्स बद्दल नेहमी वचनबद्ध असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ही गॅरंटी दिली जाते की आमच्याकडे ज्या फॅकल्टी शिकवतात किंवा जे लोक काम करतात ते त्या लेवलला तुम्हाला नक्कीच नेऊन ठेवतील, पण त्याच्यात सहकार्य हवंय ते विद्यार्थ्याचं. सर, आणि मला याच्यामध्ये एक पॉइंट ऍड करायची वाटतं की याच्यामध्ये इव्हन पेरेंट्सचा रोल फार मोठा असतो. नक्कीच मॅडम. यामध्ये ज्यावेळी आपण इन्स्टिट्यूट मध्ये येतो, म्हणजे आता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा बघायला गेलं तर नोकरीच्या शोधासाठी म्हणून बाहेर निघालेला असतो. म्हणजे तो एक मॅच्युरिटी लेवल ती आलेली असते त्या विद्यार्थ्यामध्ये. त्यावेळी तो वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करत असतो, ज्यामध्ये घरून सुद्धा बरंच प्रेशराईज केलं जातं विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर की नाही बाबा तू आता नोकरीला लाग, तुझ्यावर खूप जबाबदार आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ते प्रेशर हँडल करावं लागतं. त्यावेळी घरच्यांचा रोल खूप महत्वाचा असतो. इन्स्टिट्यूट मध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना मोटिवेट करतोच प्रत्येक गोष्टीसाठी की तुम्ही कसं टॅकल करायचं, तुम्ही स्वतःला कसं पेशन्स ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला जो अभ्यास करताय तुम्हाला एकचित्त होऊन तुम्हाला तो अभ्यास करता येईल. हे सगळं आम्ही त्यांना तिथे सांगतोच. पण हे इन्स्टिट्यूट पुरतं झालं. घरी गेल्यानंतर तो विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ घरच्यांसोबत घालवतो. त्यावेळी जर तो डिमोटिवेट होत असेल तर नक्कीच त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर जाणवतो. त्यामुळे पॅरेंट्सचा रोल खूप जास्त महत्वाचा आहे. आणि जे खूप यंग एजचे मुलं आहेत जे आमच्याकडे येतात इन्स्टिट्यूट्स मध्ये, तर पॅरेंट्सचा रोल तिथेही महत्वाचाच आहे. कारण की पॅरेंट्सने तिथे त्यांना अवेअर करणं की नाही बाबा तुला रोज क्लासला जाणं आहे, सरांच्या एक्सरसाइजेस आहेत ते तू करतोय की नाही करतोय. जितकं लक्ष आमचं आहे तितकं जर तुम्ही घरी ठेवलं तर हे कॉर्डिनेशन नक्कीच विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी खूप जास्त फायद्याचं ठरेल. पॅरेंट्सचा रोल खूप जास्त महत्वाचा आहे. मेंटली सपोर्ट पॅरेंट्सने प्रत्येक विद्यार्थ्याला केलं पाहिजे. आजची परिस्थिती समजून आपल्या विद्यार्थ्याला किती वेळ लागू शकतो एखाद्या एक्झामसाठी हे समजून त्याला तितका वेळ देणं नक्कीच गरजेचं आहे. त्यामुळे पॅरेंट्सला नक्कीच मी प्रत्येक वेळी हे सजेशन देतो की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यावर नक्की विश्वास ठेवा आणि तेवढं पात्र बनवा त्याला की आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे तर तो काहीतरी करून दाखवेल आणि विद्यार्थी करतात. सर, आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप डिफिकल्ट असतात, खूप अभ्यास करावा लागतो. तर तुमच्या फॅकल्टीज हे एक्झाम तुम्ही एम्प्लॉय केलेले आहेत आणि इन्स्टिट्यूटमध्ये आहेत, तर त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे आणि त्यांचे क्वालिफिकेशन्स काय आहे? ओके मॅम, हा एक खूप महत्वाचा प्रश्न वाटतो. कारण की आज एज्युकेशन सेक्टरमध्ये आपल्याकडे रिसोर्सेस खूप आहेत. युट्यूब म्हणा किंवा गुगलवर बरेच ऑनलाईन क्लासेस असतात. पण त्या ठिकाणी शिकवणारा व्यक्ती कसं आहे, आपण एखादं नाव बघून जातो एखाद्या इन्स्टिट्यूटकडे, कारण खूप मोठं नाव आहे, खूप जास्त रिझल्ट आहेत. पण त्यावेळी तिथे शिकवणारा शिक्षक खरंच इलिजिबल आहे का, तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या बॉटम पर्यंत पोहोचतोय का, त्याच्या मनातलं काढून घेतोय का, हे फार महत्वाचं आहे. आणि आयबीसीने ना ही नीड खूप चांगली ओळखून घेतली. आम्ही लोकांनी ज्याही वेळी फॅकल्टीज रिक्रूट केल्या त्यावेळी, ऍक्च्युली फॅकल्टी म्हणणं हे चुकीचं ठरेल, आमच्या शिक्षकांचा अपमान असेल. वी आर ऍक्च्युली फॅमिली मेंबर्स. आम्ही एक फॅमिली म्हणून राहतो आणि गेल्या 12 वर्षापासून ज्या फॅकल्टीज स्टार्टिंगला होत्या आजही त्याच फॅकल्टी, हे प्राऊडली आम्ही सांगू शकतो. आमच्याकडे सगळ्या फॅकल्टीज जुन्या आहेत
आणि प्रत्येकाचा एक्सपिरियन्स, आता मी जरी डायरेक्टर असलो तरी सुद्धा माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स लोकही माझ्याकडे शिकवण्यासाठी, विद्यार्थ्यांना गायडन्स देण्यासाठी आहेत. आणि नक्कीच मी प्राऊड फील करतो त्या गोष्टींबद्दल. जसं आता माझं स्वतःचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, MBA आहे, PhD आहे. सो अशा पद्धतीने एज्युकेशन क्वालिफिकेशन आमचं स्ट्रॉंग आहे. पण ठीक आहे, हे माझ्या पुरतं झालं. रिझनिंगला ज्या मॅम शिकवतात त्यांचंही इंजिनिअरिंग झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त ज्या इंग्लिशच्या मॅम आहेत त्या सुद्धा MA आहेत आणि त्या प्रिन्सिपल राहून गेल्या आहेत. त्यांनी बॉटम लेवल पासून म्हणजे स्कूल लेवल पासून विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकवलेलं आहे. त्या व्यतिरिक्त त्या स्कूलमध्ये प्रिन्सिपल होत्या, पुढे गेल्यानंतर कॉलेजेसमध्ये लेक्चरर्स म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये बऱ्याच दिवसापासून आहे. म्हणजे ह्या लोकांनी ना खूप बॉटम लेवल पासून विद्यार्थ्यांना बघितलंय की सुरुवातीपासून विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम कसे असतात आणि ते एका वयापर्यंत कसे हँडल करायचे असतात. त्यामुळे मग जे आमच्याकडे फॅकल्टीज काम करतात ह्या खूप छान एज्युकेशन बॅकग्राऊंडच्या आहेत आणि मुळातच एक्सपिरियन्स त्यांचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधला चांगला आहे आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टींमध्ये होतो. म्हणजे विद्यार्थ्याला प्रत्येक वेळी बोलायची गरज नाही पडत की नाही कळत आहे म्हणून. टीचर तो असतो जो विद्यार्थ्याची बॉडी लँग्वेज बघून समजून घेऊ शकतो की याला कळतंय की नाही कळतंय, की किती बॉटम लेवलला जावं लागेल किंवा कशा पद्धतीने शिकवायचं आहे. आणि असे नक्कीच आम्ही प्रॉपर टीचर्स आमच्याकडे आहेत आणि ते IBC मध्ये कालही होते, आजही आहेत आणि उद्या पण असणारच. सर, अजून एक मला फार इम्पॉर्टंट अशी गोष्ट वाटते आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आता सगळ्या गावोगावी पोहोचलेलं आहे. सगळ्या मुलांना त्याची फार आशा असते की करायचं आहे. ते व्हेरी अट्रॅक्टिव्ह फील्ड आहे. ते रुरल एरियाज मधलं तुमच्याकडे खूप मुलं येत असतील. आता रुरल आणि नॉर्मली सुद्धा रुरल एरियाच्या मुलांमध्ये इंग्लिशची एक भीती असते आणि नॉर्मली सुद्धा मुलांमध्ये मॅथ्सची भीती असते. सो मॅथ्स आणि इंग्लिश विच आर व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी त्याची इंग्लिश असते, प्लस लॉजिकल रिझनिंग. बाकी सब्जेक्ट पेपर्स ते पास होतील पण लॉजिकल रिझनिंगला फार प्रॉब्लेम येतो. तर तुमची इन्स्टिट्यूट अशा स्टुडंट्सची कशी डील करते? मॅम, यामध्ये जसं तुम्ही आता विचार करताय ना, हा विचार IBPS ने पण केला की लँग्वेज हे एक बॅरियर नको. कारण की टॅलेंट मध्ये लँग्वेज मॅटर करत नाही. तुम्ही कोणत्या भाषेत बोलतायत हे महत्वाचं नाहीये. कारण की बरेच आपल्याकडे सायंटिस्ट होऊन गेले ज्यांना बोलता येत नव्हतं, त्यांच्याकडे लँग्वेजच नव्हती. त्यामुळे लँग्वेज हे बॅरियर ठरू नये एखाद्याच्या सक्सेससाठी म्हणून तर IBPS ने लोकल लँग्वेजेस मध्ये एक्झाम्स इंट्रोड्यूस केलाय, ज्यामध्ये आता IBPS ज्या बँकेच्या एक्झाम्स घेतात किंवा इतर ज्या एक्झाम्स घेतल्या जातात त्या इंग्लिश, मराठी, हिंदी, कोकणी भाषेत सुद्धा घेतल्या जातात. म्हणजे एक लँग्वेजचं बॅरियर तोडायचं काम केलंय. पण इंग्लिश बद्दल बोलायचं गेलं तर इंग्लिश ही एक युनिव्हर्सल लँग्वेज म्हणून आपण आता सध्या बघतोय. प्रत्येक गोष्टी जे आता मोबाईल मध्ये जे ऑडियन्स बघते ते सुद्धा मे बी तो मोबाईल सुद्धा इंग्लिश मध्ये आहेच. प्रत्येक जण मराठीत वापरत नाही. आपण बरेचसे शब्द इंग्लिश मध्ये युज करतो. सो एक फ्रेंडली लँग्वेज म्हणून जर आपण या लँग्वेजला बघितलं आणि त्या पद्धतीने शिकायचा प्रयत्न केला तर नक्की बरेच ऍडव्हान्टेजेस आपल्याला दिसतील. महत्वाचं हे की गोडी निर्माण करणं एखाद्या लँग्वेज बद्दल हे त्या फॅकल्टीचं काम असतं. आणि जसं मी सांगितलं की आमच्याकडे जे मॅम शिकवतात 15 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या मॅम आहेत आणि लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत कशी गोडी क्रिएट करायची त्या सब्जेक्टची, तर हे त्यांना चांगलंच माहित आहे. हे इंग्लिश बद्दल झालं. आता मॅथ्स जो माझा स्वतःचा विषय आहे त्यामुळे मी स्वतः क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड शिकवतो नाशिक रोड, अशोक स्तंभ दोघी ब्रँचेसला. त्यामुळे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड गेल्या 12 वर्षापासून मी शिकवतोय. त्यामुळे त्याचा एक बेसिक फंडामेंटल असतं. विद्यार्थ्यांना मॅथ्सची जी भीती असते ती लहानपणापासून दिलेली असते, कारण की त्या मजेदार पद्धतीने ते शिकवलं जात नाही किंवा प्रत्येक गोष्टीला फॉर्म्युला मध्ये बसवण्याची एक पद्धत आहे मॅथ्सची की याच्यासाठी हा फॉर्म्युला युज करा, तो फॉर्म्युला युज करा. माझ्या इन्स्टिट्यूटची स्पेशालिटीज ही आहे की मी मोठे टॉपिक म्हणजे छोटे मोठे टॉपिक तर आहेतच ज्यामध्ये ऍव्हरेज झालं किंवा बाकी रेशो प्रपोर्शन झालं, मोठे टॉपिक ज्यामध्ये सिम्पल इंटरेस्ट झालं, कंपाऊंड इंटरेस्ट झालं, टाइम अँड वर्क झालं, असे बरेच टॉपिक आहेत. लोकांचा गैरसमज असा आहे की फॉर्म्युल्याशिवाय हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येत नाही. फॉर्म्युला लागतोच आणि फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट केल्यानंतरच तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. तर आम्ही सगळ्यात पहिले हा समज तोडलाय विद्यार्थ्यांचा. मी माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये अराउंड 80 to 90% मॅथ्स जे आहे, 80 to 90% डिपेंड करतं बॅचवर. जर अंडरस्टँडिंग चांगली असेल त्या बॅचची, त्या विद्यार्थ्यांची, तर 100% मॅथ्स ही आम्ही तोंडी सोडवायला शिकवतो. त्यामुळे मग हा एक प्लस पॉइंट आहे. आता हे तोंडी सोडवणं म्हणजे ना आम्हाला फॉर्म्युलाची गरज आहे, ना फॉर्म्युला व्हॅल्यूज पुट करण्याची गरज आहे, नाही वेगळ्या कोणत्या कॅल्क्युलेशनची गरज आहे. आमच्याकडे पॉवर आहे वैदिक मॅथ्सची, आपल्या वेदांनी दिलेली आहे.
म्हणजे पूर्वीपासून जे चालत आलंय नंतर काही दिवसांसाठी ते विसरलं आणि परत आपण एकदा आणतोय ते सगळं मार्केटमध्ये. वैदिक मॅथ्स हे आपलं भारताची संस्कृती, भारताचं मॅथ्स, भारताच्या बऱ्याच गोष्टींना रिप्रेझेंट करतं. हे आम्ही आता विद्यार्थ्यांसमोर आणतोय. वैदिक मॅथ्सची मदत घेऊन कॅल्क्युलेशन सोपे कसे बनवायचे, फॉर्म्युला युज न करता बेसिक कन्सेप्ट कशा समजून घ्यायच्या, हे आयबीसी इन्स्टिट्यूट मध्ये आता आम्ही बऱ्याच गेल्या वर्षापासून म्हणजे सुरुवातीपासूनच आम्ही खरं तर तो प्रयत्न करत होतो, पण ती लेवल अचीव्ह करायला आता आम्ही त्या 100% पोझिशनला आलेलो आहे. विद्यार्थ्यांना 100% कशा पद्धतीने विदाउट फॉर्म्युलास मला एक्झाम्पल सोडवता येतील. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये मॅथ्सचा उपयोग कसा होतो, प्रॅक्टिकल लाईफ मध्ये प्रत्येक गोष्टीला, जसं की आपण केळेवाल्याकडे गेलोय आणि आपल्याला तो केळे विकतोय, पण त्याच्या त्या बंच मध्ये केळ्याचे जे पूर्ण बंच असतो त्याच्यामध्ये ते 12 केळं नसून 14 केळं आहेत आणि तो आपल्याला सांगतोय की ठीक आहे तुमचे केळं 60 रुपये होते, तुम्ही 75 रुपये द्या आणि 14 केळं घेऊन जा. आपण फसले जातो कारण की आपल्याला हे कळतच नाही की एक केळ 5 रुपयाचं होतं, मग तो 2च केळं जर एक्स्ट्रा देतोय तर त्याने 60 ऐवजी 70 घ्यायला पाहिजे होते, पण तो 5 रुपये एक्स्ट्रा घेतोय. हे ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल लाईफ मध्ये रिअल लाईफशी कनेक्ट करतात. आपण रोज कुठे ना कुठे मॅथ सोबत डील करतच असतो आणि फसत असतो आणि फसवणारे बरेच लोक आहेत. तर याच्यापासून आपल्याला वाचायचं असेल तर मॅथ्सचा उपयोग कसा करायचा, लोकांना विद्यार्थ्यांना इंटरेस्ट देणं एखाद्या गोष्टीबद्दल, ते आम्ही लोक करतो, ज्याने ते थोडे फॅमिलियर होतात. मॅथ्स हे म्हणजे फक्त एक गरज नसून म्हणजे एक परीक्षा पास होण्यासाठी गरज नाही, डेली नीड साठी मला गरजेचं आहे हे ज्यावेळेस विद्यार्थ्यांना कळतं ना त्यावेळी ते नक्कीच मॅथ्स मध्ये इंटरेस्ट घेतात. हा एक प्लस पॉइंट आहे. रिझनिंग म्हटलं तर हा एक क्रिटिकल सब्जेक्ट, स्मार्टनेस सोबत खेळण्याचा एक सब्जेक्ट आहे आणि त्याला तशा पद्धतीने डील पण केलं पाहिजे. सारिका मॅम जे रिझनिंग डील करतात आमच्या ते विद्यार्थ्यांना रिझनिंग शिकवतात आणि ते त्याच्यात एक्सपर्टाईज त्यांचा आहे बऱ्यापैकी की कशा पद्धतीने क्रिटिकल प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करायचं, तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत तो दृष्टिकोन कसा पोहोचवायचा. कारण की एखादा क्वेश्चन असतो जो आपल्या मनात आपण आपल्या पद्धतीने एक डिझाईन करून घेतो, तो समज तोडणं त्या शिक्षकाला शक्य होत नाही बऱ्याच वेळा, पण मॅम गेल्या 9 वर्षापासून आपल्याकडे शिकवतात, त्यामुळे मग तो समज विद्यार्थ्याचा जो त्यांनी बनवून ठेवलाय त्या प्रॉब्लेम बद्दल तो तोडून नवीन आमची कन्सेप्ट त्यात कशी इन्व्हॉल्व्ह करता येईल, विद्यार्थ्यांच्या म्हणजे ते माइंड मध्ये कसं क्रिएट करता येईल, हे काम सारिका मॅम खूप छान पद्धतीने करतात. त्यामुळे प्रत्येक जो सब्जेक्ट आहे तो कशा पद्धतीने डील करायला हवा हे आमच्या एक्सपर्ट फॅकल्टीजला माहित आहे आणि त्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांवर काम करतात. फक्त जर तसा सपोर्ट विद्यार्थ्यांकडे मिळाला, तसा इंटरेस्ट विद्यार्थ्यांनी घेतला तर 100% त्यांना रिझल्ट मिळतो. सर, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स बद्दल जितकं आकर्षण आहे तितकंच अपयशाची पर्सेंटेज पण खूप जास्त आहे. तर तुम्ही काय याचं कारण देऊ शकाल, कारण खूप थोडे मुलं यशस्वी होतात, तर अपयशाचं कारण काय आहे सर? प्रश्न फार अवघड आहे आणि पण उत्तर खूप सोपं आहे. यामध्ये 2 गोष्टी आहेत ना, की तर विद्यार्थी कुठेतरी चुकत असतो अभ्यास करताना, तो प्रॉपर डिसिप्लिन हवा असतो, तो डिसिप्लिन त्याला पाळता येत नाही. आणि दुसरं सध्या मार्केटमध्ये जे चाललंय खूप विचित्र पद्धतीने की जे शिकवणारे लोक आहेत ते वेल एक्सपिरियन्स्ड नसतात, हा मेन इश्यू आहे. कारण की आज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला समजणं फार गरजेचं आहे. आता जे एक्झाम्पल देतोय मे बी ते चुकीचं असेल, जसं की एखाद्या शत्रूला पहिले समजून घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यावर हल्ला केला पाहिजे. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपले शत्रू नाहीयेत म्हणून मी म्हटलं की ते थोडं चुकीचं असेल, पण जसं शत्रूला समजून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर कसा हल्ला करायचा आणि त्याच्यावर विजय कसा प्राप्त करायचा हे आपल्याला कळतं. तसं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला कोणीतरी समजून घेणार पाहिजे सगळ्यात पहिले की काय क्रेज ट्रेंड काय चाललाय, कशा पद्धतीने डील करावं लागतं, विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. सध्या टाइम मॅनेजमेंट स्किल फार जास्त गरजेचे आहेत कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, कारण की खूप कमी वेळात तुम्हाला जास्त प्रश्न सोडवायचे असतात. शिकवताना विद्यार्थ्यांना आवडेल असं शिकवलं जातं जे चुकीचं आहे. परीक्षक जो आहे किंवा जो परीक्षा घेणारा व्यक्ती आहे त्याला काय आवडतं ना, ही नीड एखाद्या विद्यार्थ्याला समजून सांगणं की अरे त्याला ते गरजेचं आहे, टाइम मॅनेजमेंट गरजेचं आहे आणि तू चुकतोय, तू प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप मागतोय, तुला कळेल म्हणून तुला त्यात आनंद मिळतोय, पण तो आनंद त्या व्यक्तीला नाही मिळणार आहे जो व्यक्ती तो परीक्षा घेतोय. त्याला हवंय तुमचं स्मार्ट स्किल्स ज्यामध्ये टाइम मॅनेजमेंट येतं आणि विद्यार्थ्यांना जनरली टाइम मॅनेजमेंटची व्हॅल्यू समजून सांगणारे लोकच नाही. मेन इश्यू हा आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अपयशाचा. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट जर एकदा विद्यार्थ्यांना कळालं की कसं करावं, शिकताना ते खूप अवघड वाटेल. म्हणजे मॅथ्सचे मी काही लॉजिकल क्वेश्चन सांगतो, शिकताना अवघड वाटतात, पण ज्यावेळी तुम्ही
पूर्ण कन्सेप्ट समजून एक्झाम मध्ये येतात तर त्यावेळेस फक्त प्रश्न वाचल्यानंतर उत्तर येतं, त्याला पेन पेपरची गरज पडत नाही. पण ते समजून घेताना जो प्रॉब्लेम येतो ना तो म्हणजे सक्सेसफुल लाईफ जगण्यासाठी खूप स्ट्रगलफुल आयुष्य घालावं लागतं ना, तर विद्यार्थ्यांना ते स्ट्रगलफुल आयुष्य नाही घालवायचं, त्यांना फक्त सक्सेस हवा. पण ते स्ट्रगल करणं फार गरजेचं आणि विद्यार्थी ते स्ट्रगल नाही करत. टाइम मॅनेजमेंट इश्यूज, प्रॉपर गायडन्स नसतो, या सगळ्या इश्यूजमुळे एक अपयश येतं विद्यार्थ्यांना. बाकी मला नाही वाटत की अपयश येण्यामागे फारसे मोठे कारण असतील. सर, आणि आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स सगळ्यांनाच द्यायची असतात, तर तुम्ही जे आता स्टुडंट्स इच्छुक आहेत त्यांना काय ऍडवाइस द्या? ज्या लोकांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एंटर करायचं आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह स्वतःला कुठेतरी गव्हर्नमेंट एक्झाम्स मध्ये सूट बघतात ते, किंवा पुढे जाऊन ते एक गव्हर्नमेंट जॉब ज्यांना अपेक्षित आहे, त्या लोकांनी मेंटली प्रिपेअर होणं फार गरजेचं आहे की कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. त्यासाठी तुम्हाला एक बेस्ट गायडन्स असायला हवं. ते आम्ही नाही म्हणत आहे की तुम्ही इन्स्टिट्यूट्स कडनंच घ्या, तुम्ही कोणीही एक मेंटर असा निवडावा ज्याच्यात ते पोटेन्शियल असेल तुम्हाला इन्स्पायर करण्याचं, तुम्हाला मोटिवेट करण्याचं, तुम्हाला कन्सिस्टन्सी देण्याचं, प्रत्येक गोष्टीसाठी प्रॉपर गायडन्स देण्याचं. असं कोणीतरी एक प्रॉपर मेंटर निवडावा. स्वतः त्या पद्धतीने प्रिपेअर होऊन तुम्ही एक्झाम्सला फेस करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रिपेअर नसाल आणि फक्त माझ्या मित्राने क्लास लावलाय, माझ्या मैत्रिणीने सांगितलं की तिथे छान आहे, किंवा मी फक्त चाललोय. जसं फॉर एक्झाम्पल मला कुठेतरी फिरायला जायचंय म्हणून मी आजच लगेच आत्ताच बॅग उचलली आणि चाललो गेलो तर माझं नुकसान खूप होईल. कारण की मला बस कुठे आहे ते माहित नसेल, तर मला रिक्षावाला जास्त चार्ज करेल, बसवाला जास्त म्हणजे आपण काय म्हणतो तत्काळ तिकीट घ्यावं लागेल, त्याचे जास्त चार्जेस. गेल्यानंतर मला हॉटेल बुक आहे की नाही हे माहित नाही, म्हणजे मी एखाद्या हॉटेलला जाणार, मग तिथे पण जागा मिळते की नाही, मला स्ट्रगल करावं लागतं. जर ते प्लॅन्ड जर्नी असेल ना तर ते स्ट्रगल नाही करावं लागत. छोट्याशा 2-4 दिवसाच्या ट्रिपसाठी म्हणून आपण महिनाभर आधी प्रिपेअर करतो स्वतःला, तिकीट्स काढायचे, हॉटेल बुक करायचंय, तर ही आयुष्यभराची जर्नी आहे. याच्यासाठी खूप छान पद्धतीने आधी बसून विचार करून चांगल्या लोकांचं एक मत घेऊन आपण या जर्नीला सुरुवात केली पाहिजे. जर प्लॅन असेल तर पुढे त्रास कमी होतो. तर इन शॉर्ट सगळी इन्फॉर्मेशन गोळा करून प्लॅन करून मग तो रस्ता करायला पाहिजे. तर मे बी यशस्वी पण होऊ शकेल. 100% होणार मॅम, का नाही होणार. आणि नक्कीच आयबीसी त्याच्या पाठीमागे असणारच. म्हणजे जर आयबीसीचे स्टुडंट असतील आणि जे आयबीसीचे स्टुडंट नाहीये त्यांनाही आम्ही नक्कीच मदत करतो, प्रत्येक वेळी करतो. आमचे सोशल ग्रुप आहे विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल पोहोचवण्यापर्यंत. तुम्ही आयबीसी पर्यंत पोहोचा, आयबीसी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला सर्वतोपरी तुम्हाला मदत करायचं काम आमचं असेल. मग तुम्ही इन्स्टिट्यूट जॉईन करा किंवा करू नका, प्रत्येक विद्यार्थी पुढे गेला पाहिजे, त्याच्यात आयबीसीचं कुठेतरी नाव असलं पाहिजे, हा एक नितळ हेतू आहे. सर, सरळ शिक्षा प्लॅटफॉर्म बद्दल आपलं काय मत आहे? खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे. आजवर काय व्हायचं की प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे जसं इन्फ्लुएन्स असायचा, जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं, माझ्या मित्राने लावलं, माझ्या मैत्रिणीने सांगितलं, इन्फ्लुएन्स म्हणून आपण काही इन्स्टिट्यूट्स कडे वळतो. ते इन्स्टिट्यूट खरंच चांगले आहेत का हे आपण तात्काळ बघत नाही. बऱ्याच वेळा काही छोटे छोटे इन्स्टिट्यूट असतात ज्यांच्यात ते पोटेन्शियल असतं की खूप काही शिकवायचंय, हाडाचे शिक्षक असतात पण त्यांना पोहोचता येत नाही विद्यार्थ्यांपर्यंत. अशा विद्यार्थ्यांपर्यंत अशा शिक्षकांना पोहोचवणं किंवा अशा विद्यार्थ्यांना अशा शिक्षकांपर्यंत पोहोचवणं हे खूप चांगलं काम करतायत सरळ सेवा याच्याकडनं. मला खूप छान वाटलं की सरळ शिक्षाकडनं ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या जातात तर हे विद्यार्थ्यांसाठी आणि त्या हाडाच्या शिक्षकांसाठी सुद्धा, दोघांसाठी सुद्धा बेनिफिशियल असणार आहे. त्यामुळे सरळ शिक्षाच्या पुढच्या भावी पूर्ण जर्नीसाठी आमच्याकडनं नक्कीच शुभेच्छा असतील आणि असंच काम त्यांनी करत राहावं. धन्यवाद सर. सरळ शिक्षा तर्फे आणि प्रेक्षकांतर्फे तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह माहिती दिली, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.